नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है। अरे लाल बातों से गुलामी पे ना। नाशिक जिल्हा रुग्णालयातील गैरकारभाराविरोधात वंचित बहुजन युवक आघाडी रस्त्यावर उतरली आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयातील गैरकारभाराविरोधात वंचित बहुजन युवक आघाडीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या त्वरित बदलीसह शीतल मोरे प्रकरणात जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। वंचित बहुजन युवक आघाडीच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते जमले। जिल्हा रुग्णालयात सुरू असलेले गैरव्यवहार, बोगस टेंडर आणि रुग्णांना होणारी गैरसोय याविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला। मागासवर्गीय समाजातील शीतल मोरेच्या मृत्यूला 8 महिने उलटून गेले तरी जबाबदारांवर कारवाई झाली नाही। चौकशी समितीच्या शिफारसी असूनही डॉक्टर चारुदत्त शिंदे आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक निलेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप संघटनेने केला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत शीतल मोरे हिला जोपर्यंत न्याय मिळत नाही, डॉक्टर चारुदत्त शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असा इशारा दिला। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विकी बाकरे यांची बहीण कृतिशेष शीतलताई मोरे यांचा 2 जानेवारी रोजी सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे खून झाला। आम्ही हा मृत्यू म्हणणार नाही, आम्ही हा खून म्हणतो। त्याचं कारण असं आहे की शीतलताई ज्यावेळेस तिथे ऍडमिट होते, त्यांची डिलिव्हरी झाली, बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांच्या शरीरातून रक्तस्राव होत होता। हा रक्तस्राव होताना त्याच्या नातेवाईकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगितलं, हात जोडले, पाया पडल्या, विनवण्या केल्या की आमची ताई, आमची माई बहीण इथं विवळत आहे, तिला वेदना होत आहे, तिला ICU मध्ये न्या, तिला तिच्यावरती उपचार करा। हे सगळं घडत असताना सिव्हिलच्या प्रशासनाकडून, डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटला नाही। याचे CCTV फुटेज आपल्याकडे उपलब्ध। डीडीची कमिटी नेमण्याच्या मृत्यूनंतर डीडीच्या कमिटीला सांगितलं की इथल्या ज्या काही सिव्हिलचे डॉक्टर जिथे जबाबदार आहे त्या स्टाफवरती प्रशासकीय कारवाई केली जाते। माझं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीचे आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत, हा जो लढा लढताय आमचे महानगर प्रमुख रवी पगारे, आमचं म्हणणं असं आहे की बाबा जर मेडिकल निग्लिजन्स म्हणा किंवा इथल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जर हा मृत्यू झाला असेल तर या मृत्यूची जबाबदारी CS ची आहे। CS जो सिव्हिल सर्जन आहे त्या CS सिव्हिल सर्जनना चारुदत्त शिंदेने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे। बाबा तू क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 1 अधिकारी आहे, तो स्वतः म्हणतो की पोलीस आम्ही आमच्या खिशात घेऊन फिरतो। तर असा माजोरडा माणूस जो माणसं मारायचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसलाय, आमच्या या रवी पगारे आमच्या कार्यकर्त्याच्यावरती खोटे खंडणीचे गुन्हे 2 दाखल केले, या अशा अधिकाऱ्याला नाशिकमध्ये राहण्याचा किंवा नाशिकमध्ये सेवा देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये। याची बदली करण्यात यावी, त्याला इथून हकालपट्टी करण्यात यावी, ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। आणि आमची जी भगिनी जिचा खून या सिव्हिल प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे झालाय, तिला जर न्याय मिळायचा असेल, भेटायचा असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। निग्लिजन्स कमिटीची स्थापना करताना इथं 2 मेडिकल कॉलेज आहेत, त्या मेडिकल कॉलेजला डीन आहे, तो डीन त्या कमिटीचा अध्यक्ष बनला पाहिजे आणि डीनच्या आधिपत्याखाली असं सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, ही प्रामाणिक आमची भूमिका आहे। आता हे पोलीस प्रशासनाला माहिती आहे, जिल्हाधिकाऱ्याला माहिती आहे, गव्हर्नमेंटनं GR पण काढले, पण हे जाणीवपूर्वक हे कुठपर्यंत जाणार आहे, काय करणार आहे, त्यांना सांगतो बेट्यांनो, आम्ही पोलिसांवरती गुन्हे दाखल करणारे नेत्याचे कार्यकर्ते, तुम्ही तुमची अवकाश विसरू नका। आम्ही ह्या लढाईमध्ये शेवटपर्यंत जाऊ। शीतलताईला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे, ती शेवटपर्यंत घेऊ। आणि जोपर्यंत चारुदत्त शिंदेवरती गुन्हे दाखल होत नाही, सिव्हिल प्रशासनामधल्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा लढणार आहे आणि शेवटपर्यंत लढणार आहे। जिल्हा रुग्णालयातील गैरकारभार आणि शीतल मोरे प्रकरणात 8 महिने उलटूनही न्याय न मिळाल्यानं वंचित बहुजन युवक आघाडीचा आक्रोश तीव्र होत चालला। आता या मोर्चानंतर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।